नमस्कार मैत्रिणींनो, माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आमच्या घरच्या गौरी गणपतीचे डेकोरेशन दाखवणार आहे। तर चला करूया आमच्या गौरी गणपतीच्या देखाव्याची सुरुवात। तर मैत्रिणींनो, आज ह्या वर्षी म्हणजेच 2025 साली भरपूर पाऊस पडल्यामुळे या वर्षीची थीम असणार आहे शेतकरी राजा। तर चला बघूया शेतकरी राजा काय म्हणतो ते। तर बघा, हे आहे आमच्या दरवाजाचे तोरण। याचा व्हिडिओ मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला होता। हे आमच्या घरच्या घरी आमच्या सासूबाईंनी बनवलेले स्वास्तिकचे तोरण आहे। झेंडूची फुले आणि आंब्याच्या पानांचे तोरण। तर हे तोरण दरवाजाला लावल्यानंतर कसे दिसते हे तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर आता आपण मेन सुरुवात करणार आहे, ते म्हणजे गौरी गणपतीचे। हे आमचं घराचा दरवाजा आहे। तर बघा, शेतकरी राजाचे थीम करण्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी असे हिरवेगार पाने लावून घेतले होते। तर कसे वाटले ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर चला बघा, आमच्या महालक्ष्मी कशा दिसत आहेत त्या। सुंदर अशा आम्ही महालक्ष्मीला साड्या नेसवल्या आहेत। सिंपल साडी आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या साडीचा प्रकार नाही। सुंदर अशी साड्या नेसवल्यात आणि या साड्यांचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड केलेला आहे, तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा। बघा, अशा प्रकारच्या साड्या नेसून सुंदर अशा आमच्या महालक्ष्मी सजल्या आहेत। खूप छान अशा दिसत आहेत। बघा, जणू काही अप्सराच आलेल्या आहेत। अशा प्रकारे आमच्या महालक्ष्मी दिसतात। हे बघा, आमचा गणपती सुद्धा खूप छान दिसत आहे। त्या समोर ठेवलेले आता आम्ही यावर्षी खरेदी केलेले नवीन हत्ती। आणि हे आहे आमचे छोटंसं बालचिमुकले आम्ही सजवले आहेत। त्यानंतर अशाच प्रकारचं आम्ही सर्व बाजूने हिरवेगार असं डेकोरेशन केलं होतं आणि त्या डेकोरेशनच्या खाली आम्ही ठेवलेलं आहे आमचा संसार। या संसारामध्ये आम्ही छोटीशी घरे आणि हे आमचे भांडेकुंडी। बघा, सर्व प्रकारची भांडी आम्ही सिल्वर कलरची भांडी आहेत आणि हे आमचं छोटंसं घर, गॅस शेगडी सगळं ठेवलेलं आहे। त्यामध्ये सुद्धा डायनिंग टेबल आहे, सोफा सेट आहे, बेड आहे। अशा प्रकारचं सर्व साहित्य यामध्ये आम्ही सजवलेलं आहे। खूप छान असं हे डेकोरेशन आहे। पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशी माहिती मिळणार आहे। अशा प्रकारचं आम्ही सर्व ठिकाणी फुलांच्या माळा लावून घेतल्या होत्या, त्यामुळे सुद्धा खूप आकर्षण असे वाटत होतं। त्यानुसार सुद्धा आम्ही लाईटीच्या माळा सुद्धा सुरू केलेत। आता आपण वळूया आमच्या शेतकरी राजाकडे। हे बघा, आमचा शेतकरी राजाचे रक्षण करत आहे माकड। तर बघा, शेतकरी राजा काय म्हणतो, इडा पिडा टळू दे, बळीराजाचे राज्य येऊ दे, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या। बरोबर की नाही? एवढा राब कष्ट करतो शेतकरी, पण त्याच्या मालाला हमी भाव नसतो। आता आमचा हा शेतकरी करत आहे नांगरणी आणि त्याच्यासोबत त्याची बायको आहे खुरपणी करायला, खुरपं घेऊन बसलेलं आहे। त्यानंतर बघा, आमची गहूची पेरणी झालेली होती। गहू खूप छान उगवला होता। त्यानंतर आम्ही मोहरीसुद्धा उगवली होती। हे आमचं शेततळ, छोटंसं शेततळ आहे, पण खूप छान आहे, कारण की या शेततळ्यामुळे आमच्या सर्व रानाला पाणी मिळत आहे। आमच्या रानामध्ये मोरसुद्धा फिरताना दिसत आहेत। खूप छान असे हे मोर आमच्या रानामध्ये फिरत आहेत। त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानासह आमचा ट्रॅक्टरने पेरणीसुद्धा होत आहे। बघा, आणि हे आमचे बैलजोडे। बघा, हे आमचं मोर आणि आतमध्ये सुद्धा बघा कुंडीमध्ये किती गहू छान आलेत। हे बघा, हे आमची बैलजोडी। जरी आधुनिक तंत्रज्ञान आले तरी सुद्धा जुन्या पद्धतीचा वापर करावा लागतो। आणि हा आहे आमचा गाई गुरांचा गोठा आणि गाई गुराच्या गोट्यावरती आहेत आमचे हे पोपट, राघव मैना। बघा कसे वाटले। आणि हे आहेत आमचे छोटे छोटे जंगल आणि जंगलामध्ये आमचे हत्ती, सिंह, वाघ असे छोटे छोटे असे प्राणी फिरत आहेत, कारण की जंगलामध्ये खूप प्राणी असतात, त्यामुळे आम्ही हा देखावा केला आहे। बघा, आमची मकासुद्धा खूप छान उगवलेली आहे। त्यानंतर आमच्या शेतकरी राजाला भाकरी घेऊन देण्यासाठी त्याची पत्नी व त्याची मुलगी निघालेली आहे। कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा। त्यानंतर घरामध्ये शेतकरी राजा जरी राहत असला तर घरामध्ये देवाची भक्तिभावाने पूजा करण्यासाठी आमची ही महिला उभी आहे। बघा, हे आमचे गणपतीचे मंदिर विठ्ठल रुक्मिणी आहेत। तसेच भगवद्गीतासुद्धा मंदिरात आम्ही ठेवलेले आहे आणि सर्व ठिकाणी झाडे वगैरे आहेत। बघा, हे आमचं देवघर छोटंसं डेकोरेशनमधलं आहे।
त्यासाठी आमची एक महिला पूजा करताना आम्ही दाखवलेली आहे. कारण की जर आपण देवाची मनोभावी भक्तिभावाने सेवा केली तर देव आपल्याला नक्की पावतो. आता त्यानंतर आमचं सर्व शेतकऱ्यांनी माल पिकवला, परंतु तो बाजारात नेण्यासाठी हमी भाव तर द्यायला पाहिजे. बघा, केळी, सफरचंद, मोसंबी, संत्री, पेरू, कणीस, काकडी अशा प्रकारचं सर्व फळभाज्या आम्ही विक्रेते दाखवले आहेत. बघा, आमची विक्रेते ही लेडीज आहे, कारण की सर्व महिला करू शकतात. त्यानंतर हे आमचे स्वीट होमसुद्धा आमची एक महिला चालवत आहे. कशी आहे बघा ही महिला, सुंदर अशी साडी नेसून स्वीट होममध्ये बसलेली आहे. बघा, अशा प्रकारे स्वीट होममध्ये आम्ही सर्व पदार्थ ठेवलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे बरं का. त्यानंतर आहे आमचे मारवाडी म्हणजेच किराणा दुकानदारीण. बघा, कशी मारवाडी साडी नेसून किराणा दुकानामध्ये सर्व साहित्य ठेवलं आहे. गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, शेंगदाणे, तशाच प्रकारचे बघा मसालेसुद्धा आहेत. घरकुल, हळदी, इनोची पुडीसुद्धा आहे. बघा, छोट्या जिरी, मोहरीसुद्धा आम्ही ठेवलेली आहे. त्यानंतर आहे आमची फळवाली म्हणजेच भाजीवाली. बघा, भेंडी आहे, कांदा आहे, मिरची आहे, टोमॅटो आहे, बटाटो आहे, लसूण आहे. कोणाला काही घ्यायचं असेल तर नक्की सांगा. आणि सध्या मेथीची भाजी आणि कोथिंबीरची जुडीसुद्धा आम्ही यामध्ये ठेवलेली आहेत. आणि सुंदर आमच्या चिनी मातीच्या कुंड्याद्वारे तसेच काही झाडांद्वारे आम्ही डेकोरेशनसाठी ही झाडे आमच्या घरातील आम्ही सजवली आहेत. कशी वाटत आहेत हे तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. सोपं आहे, परंतु वेळ खूप लागतो. परंतु जर डेकोरेशन केलं तर आपल्या गौरी गणपतीचं आकर्षण खूप छान वाटतं. अशा प्रकारचं आमचं पूर्ण असं घर भरलेलं आहे डेकोरेशनमध्ये. आणि एकच फोटो असा व्यवस्थित येत नसल्यामुळे आम्ही पूर्ण असा व्हिडिओ काढावा लागत आहे. आणि आमच्या छोट्याशा बाहुल्या कशा आपल्याकडे टुकूमुकू बघत आहेत. बघा, कशा प्रकारे छान अशा बघत आहेत. याचं सुंदर एका फोटोमध्ये येत नसल्यामुळे अशा प्रकारचा तुम्हाला व्हिडिओ करून दाखवण्यात आला आहे. आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आमचं डेकोरेशन कसं वाटलं हे सुद्धा नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.